नक्कीच आदिवासी टेनिस क्रिकेट पाहायला गेलं तर युट्यूब त्यांचं आहे सातत्याने आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये आपण त्यांना पाहत असतो. आमचे मित्र आदिवासी टेनिस क्रिकेटचे पार्टी परिवार आणि त्यांचं करूया आपण यथेचित सत्कार समारंभ. वसंतदादा पारधी यांचं यथेचित सत्कार समारंभ. दादा ही अशी व्यक्ती आहे का फैजलने कॉल करावा आणि लाईव्ह कुठे पाहिजे असेल तर तिथे भेटेल असे आमचे जगदीश दादा, त्यांचा सुद्धा सत्कार समारंभ. धन्यवाद दादा, आमच्या मानाला मान देऊन तुम्ही इथे उपस्थित राहिल्या आणि या सापगाव नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. तर नक्कीच यापुढील मी पुन्हा एकदा आमचे मित्र म्हणजे योगेश वाघ यांच्याकडे माईक देतोय आणि नक्कीच पुढची मॅच फक्त एक वर त्यांच्या माध्यमातून ऐकली जाईल आणि त्यांचे शब्द तुमच्या कानावर पोहोचले जातील. मुन्ना एंटरप्राइजेस बोरशेती संघाची सलामीची जोडी टापरट टिपरट डांगरट डिंगरट मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल फटका इथे पाहावं लागेल. बस हा हे बघा इकडे काय कोणाला कंची हेडल जमली का खरी तिकडे आरडायला लागलं बघा. उतार बितार करा तिकडे शंभाळात नेऊन आपचा उतार करताना फक्त एक काम करा, 5 मिरच्या आणा, बिबुआ आणा, त्या उतारून शंभाळात टिका आणि उरपाटे पिसाचा कोंबडा नाही सरळ पिसाचा कोंबडा आणा, तो माझ्याकडे द्या. हॅलो नक्कीच योगेश दादा, नक्कीच इथे आमचे नक्कीच मुख्य आयोजक इथे प्रमुख पाहुणे जे उपस्थित झाले 12 नंबरचे जगदीश दादा पवार यांच्या माध्यमातून 1212 रुपये जे मात्र तुमच्यासाठी लागले गेले, तुम्ही इथे थांबल्याबद्दल आणि नक्कीच त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. जगदीशजी पवार साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच योगेश वाघ साठी 1212 रुपये. थँक्यू थँक्यू. अगदी जाऊया नवीन कोरा करकरी शोरूम पीठ टसटशीत नवीन फलंदाज रोशन. पहिला षटक पॉवर प्लेचा कोपचा कोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी आतल्यात कुमचा कुमची. आणि खरं आता निश्चित आपण पाहतोय विकेट किपर पाहतोय नितीन दादा यांना खास करून विकेट किपर का साठी ठेवलाय माहित आहे का? हातात नाही बॉल आडला तरी चाल पण कमीत कमी पोटाला तरी आडून थांबाल. बेकार काम. आणि सध्या काय माहित आहे का, फेब्रुवारी महिना म्हणजे माझे भाषेत सांगायचं झालं तर लपड्याचा महिना. रोज डे काय आणि काय काय आज मला वाटतं असाच कोणता तरी डे आहे. योग प्रपोज डे, किस डे, रोज डे, अमुक डे, तमुक डे. बॉलर तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. मयूर यावेळेस पुलरलेनचा चेंडू बेकार फिल्डर आलाय. ओ हो मा काय सांगा, किपरची खासियत तशी आहे तो बघा. आणि त्यानं हातात काय भेंडी खुडायचं सुसमोजे घालून आलाय का काय झालंय. हो बेकार काम. या सेकंदरीत आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती एक मोठी विकेट अर्थात शहापूरचा आणि शहापूर टेनिस क्रिकेटचा एक मोठं नाव अर्जुन बांगरला जे मात्र बाद केलं गेलंय. आणि यावेळेस निश्चित आपण पाहतो एका सिंगलच्या सहाय्याने संघाचं खातं बँकेचं अकाउंट ज्याप्रमाणे ओपन होतं. एक धाव. पुन्हा एकदा मयूर तयार गोलंदाजी ट्रॅक होती. हा नाड्या चांगल्या बांधून जे नाही तर काड्या घालतील लोक. पाहावं लागेल इथे गोलंदाज तयार. मयूर हलक्या हाताने दाबलाय, फिल्डर वाकून आला. यास 1 बाटली 2 ग्लास आणि बॉल माझ्याकडे आला तर मी किपर फर्स्ट क्लास. म्हणजे नितीन दादा बेकार काम. आज कसा काम आहे माहित आहे का, खेळता तुम्ही आत 11 जण 1111 बाहेर देखतात. त्यामुळे जर काही इकडे बेडूक साप फिल्डिंग झाली तर घरी यायचा जे भोशाडा खाल्याशिवाय आणि भेटणार नाही. पाहावं लागेल काय होणार. पुन्हा एकदा गोलंदाज चौथा चेंडू मयूर घेऊन तयार. कन्यादान करस महंग महंग आत्महंग पुराणात्मा पंच. किपर डोळ्याला पाणी लावा. नाही लावत नका लावू आजचा दिवस. पाहावं लागेल. पुन्हा एकदा 3 धावा आहेत धावफलकावरती. यावेळेस पुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेला बेकार फिल्डर काय सांगायचं अवधान खरीद आलाय पार बोलाव जमला नाही. किपर सांगतो बघा टाटा बाय बाय. पाहावं लागेल. यावेळेस देखील 5वा चेंडू मयूर तयार. ओहो बेकार. योकांचा झाडू शॉट झाडूची झाली बुतारी. आणि काय झालं तिकडे बॉल हेलपाटा एक गोटी इकडे फिल्डर कंचा हे खालच्या आलेलं मोकार आवाज देतो बाबा. कोंडईलाय त्याला इकडे कोपच्यात नेऊन आडसलाय. काय सांगायचं आणि काय नाही. ऊन झाल्याबरोबर मशनी सगळ्या गरम झाल्या. हलक्या हाताने दाबलाय. फिल्डर मात्र काय सांगायचं फिल्डर कसा बॉलाव जाईल तो किपर. 2.5 क्विंटल बोजा
संधू पाव किलो जे बॉल जाताना धन. आणि मित्रांनो काही चुकलं असेल तर माफ करा, कारण की माझ्याकडे भरपूर लय म्हणजे लय वेळ कमी आहे. मी खरं आता निश्चित या स्पर्धेमध्ये आयोजकांचं कौतुक करेल. मला थोडीशी संधी मिळाली आणि निश्चित आणि मी खरं आता स्पर्धेतनं रजा घेतोय. निश्चित खूप खूप धन्यवाद फैजल आणि संपूर्ण कंपनी. थँक्यू. कॅमेरे फिरवायचे, कारण की 1212 नंबरवाले आमचे जगदीश दादा यांच्या माध्यमातून योगेश दादा यांना नक्कीच 1212 रुपये दिले जाते. तर नक्कीच कॅमेरामध्ये कॅच करायचे, थोडे मागे यायचे दादा आपण. ओके. आणि नक्कीच सातत्याने योगेश दादा यांचं आज मात्र 1212 नंबरवाले जगदीश दादा यांच्या माध्यमातून 1212 रुपये देऊन करूया कौतुक. धन्यवाद. तो याचा कोणीच धरणार नाही. समाज कार्यात तो याचा कोणीच धरणार नाही. जाऊया मॅच कडे. मॅच इम्पॉर्टंट आहे. योगेश वाघने मात्र मनोरंजन केला. पुढचा चेंडू आता मात्र हलकासा फ्लिक केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नितीन दादा होती. चेंडू अडवला आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र एक चिकी सिंगल मात्र घेतली जाते या खेळाडूंच्या माध्यमातून. सर्वप्रथम आपण करूया या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षक राजांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहता ऐकता बालामामा म्हात्रे चषक या सापगाव नगरीमध्ये. आणि नक्कीच दोन संघामध्ये जी मॅच चालू आहे ती मॅच तुम्हाला सांगतोय. एका साईडला पाहायला गेला तर सापगाव संघ मध्ये यजमान संघ आणि एका साईडला मुन्ना एंटरप्राइजेस पाहतोय आपण संघ बेस्ट ऑफ बोरशिदी. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने फक्त फ्लिक केला चेंडूला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्त लेट कट हा फटका पाहायला भेटला. 4 धावांसाठी रोशन स्टाईल चौकार. गाजी पाहूया मात्र हा चौकार आणि चौकारने धावसंख्या पुढे सरसवली जाते. मित्रांनो मजा असेल तर आमचे योगेश दादा असेल समालोचन करताना तर खूपच मजा येत असते. आता मात्र रिव्हर्स साइड गेला हा फटका अनसक्सेसफुल आहे. लावली अपील केली जाते पण या स्पर्धेमध्ये लेग ब्रिफर नाहीये हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि हा चेंडू पाहायला गेले तर डॉट चेंडू पाहायला भेटतोय. सातत्याने पाहायला गेले तर दोन्ही संघामध्ये काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे, तरी पण आज मात्र आमच्या गावाच्या नावासाठी आम्हाला क्रिकेट खेळायचंय आणि तो क्रिकेट खेळला जातोय म्हणजेच सापगाव नगरीमध्ये. आपण पाहतो बेस्ट ऑफ बोरशिदी म्हणजे मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघामध्ये पाहायला गेलं तर बाली याची कमी आहे, तर तसेच सापगाव संघामध्ये कैलासजी भांडे साहेब यांची. आता मात्र बेस्ट ऑफ बोरशिदी संघाचा हा फलंदाज बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने काय फटका सजवलाय. हा चेंडू मात्र फेकून दिलाय. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या पाहायला गेलं तर नक्कीच 14 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदीची धावसंख्या 14 पाहतोय आपण. पाहूया पुढचा चेंडू आता मात्र कशा प्रकारे खेळला जाईल. पुन्हा एकदा डावकर आता गोलंदाज सज्ज झालाय. पुन्हा एकदा रिव्हर्स साइड गेला हा फटका सुद्धा सुरेख आहे. आणि हा चेंडू 360 फलंदाज म्हणून मला काय उपमा दिली जाते आणि रोशन स्टाईल मध्ये हा चेंडू चौकार. डीजे सिक्योर पेमेंट ऑप्शंस मतलब आपका डेटा और ट्रांजैक्शंस हैं इस सेफ से भी सेफ.
पुन्हा एकदा बॅटीची कडा लागली. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे टिपतो झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जे वादळ आलं होतं पुन्हा एंटरप्राइजेस बोरशिटी संघाचं रोशन मैदानाच्या आतमध्ये फेल. डीजे ₹12 दिले जातील. योगेश वाघ सरांनी ते कमवलेत, पण आता मैदानाच्या आतमध्ये तुम्ही या कडक गुणामध्ये खेळत आहात तर तुमच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे, ताकद आहे, जिद्द आहे आणि ती जिद्द तुम्ही दाखवा आणि तुमच्यासाठी पारितोषिक लावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे जगदीश दादा सातत्याने सांगत आहेत. आता मात्र 1212 कमवायचे असतील, 3 चौकार मारा लगातार, 3 षटकार मारा तर ₹1212 रोख रक्कम आहे आणि गोलंदाजसाठी सुद्धा आहे. 3 विकेट घेतला लगातार तर 1212. धावसंख्या पाहायला गेल्या 2 षटक कंप्लीट झाल्या आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघता बघता 18 लागलेल्या 2 विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित. नक्कीच हवे दिवेचे कॅप्टन अजयजी भोईर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं सुद्धा या बालेमामा म्हात्रे चषक मध्ये म्हणजे सापगाव नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण स्टेजवर असं नसतं व्हायचं. आता मात्र पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू स्पर्श केला बॅटीच्या फ्लो मध्ये. नक्कीच भावेश होता, त्याने मात्र फक्त एकच धाव घेतली. अफलातून क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चालू आहे टीम सापगाव संघाचा. मित्रांनो पाहायला गेलं तर सापगाव संघ वर्चस्व राखतोय मैदानाच्या आतमध्ये. इलाका हमारा है, धमाका हमारा चाहिए या दृष्टिकोनाने खेळ चालू आहे. तर सातत्याने पाहायला गेलं तर आज मात्र यजमान संघ आणि एका साईडला पाहायला गेलं तर रँकिंग नंबर 1 वर असलेला संघ म्हणजे हुन्ना एंटरप्राइजेस बोरशेती संघ. सुमित प्रथम स्ट्राईक इनला. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फक्त फ्लिक केला. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो, चेंडू पर्यंत पोहोचेल, चेंडू अडवला गेला आणि हा चेंडू मात्र एकच धाव. चांगला खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. तमाम प्रेक्षक राजांना जी गरज आहे, जी आवड आहे ती स्पर्धा आज मात्र एन्जॉय करायला पाहायला मिळते. कारण की ही स्पर्धा सातत्याने थाटामाटामध्ये प्रत्येक वर्षी सजवली जाते. या वर्षी ही स्पर्धा या हंगामामध्ये या फॉर्मॅटमध्ये अशी आहे, पुढच्या वर्षी डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा असेल. आता मात्र हुक केला चेंडूला आणि हा चेंडू नक्कीच खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या खेळाडूंना सांगतोय तुम्ही शांत बसू नका, कारण की अजूनही मैदानामध्ये भावेश नावाचं वादळ आहे, त्याच्या बाटीतून येतोय. हा लगा तो 4 चौकार. संगीत आमच्या जगदीश दादांच्या नावातच दम आहे आणि त्यांचा लकी नंबर 12-12 म्हणजेच प्रत्येक 3 चौकारास ₹1212. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने फटका सुरेख आहे आणि आता मात्र पाहायला मिळेल अभी आया था चौका, उसके बाद में आया भावेश के बैट से छक्का षटकार. नक्कीच या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र कुठेतरी शांत गतीने चालली होती. आता मात्र तिला वाढ केली जाते. या भावेच्या बाडीतून ही धावसंख्या पाहायला भेटते 30 धावा, ज्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. षटक क्रमांक 3 चालू आहे पुन्हा एकदा. आता मात्र दांडी दांडी गोल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. जब तू मुझे मार सकता है तो मैं तुझे बात कर सकता हूं हे मात्र दाखवून दिलं मयूर याने. डीजे आमच्या जगदीश पवार दादाच्या नावात लय दम आहे. त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला मयूर आणि आता मैदानाच्या आतमध्ये बॅटर आपण पाहतोय एकेच ज्याला
एक तेजदार गोलंदाज म्हणून ओळखला जातोय, पण आता फलंदाजीसाठी आला तेजस. शेवटचा चेंडू असेल या षटकातील मयूर याचा. तिसरं षटक आपण पाहतोय. धावसंख्या प्रगतीपथावर 30 व लागलेला हा झटका क्रमांक तिसरा. पुढचा चेंडू पाहूया तेजससाठी. हा चेंडू स्लोवर गतीचा होता, हलकासा फ्लिक केला, लेग साईडच्या दिशेने चेंडू जातो, क्षेत्ररक्षक येतो धावत, परत चेंडू अडवला गेला आणि चेंडू फेकी होते. तत्पुरता फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावाने पाहायला गेलं तर 3 षटक कंप्लीट झालं. 3 षटकामध्ये धावा 31, लॉस ऑफ 3 विकेट. टीम मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाच्या. तर जाऊया डीजे ऑपरेट करा, एक सुरेख संगीत ऐकूया. तेवढं कमीच आमच्या डीजे ऑपरेटरचं. सातत्याने मित्रांनो पाहायला गेलं तर आज रोज डे आणि आमच्या किरण दादा यांचा वाढदिवस सुद्धा आहे. नक्कीच त्यांना लाख शुभेच्छा या स्पर्धेच्या दृष्टिकोनाने आणि आमच्याकडून सुद्धा. आज मित्रांनो सकाळीच आपण जाऊन आला असेल, आपल्या प्रेयसीला भेटून आला असेल आणि नक्कीच आणि तिला गुलाबाचा फूल दिला असेल, पण आज या सापगाव नगरीमध्ये क्रिकेटचा हा रणसंग्राम पाहण्यासाठी आतुरतेने अलोट गर्दी पाहायला मिळेल. कारण की संध्याकाळचं सत्र पाहायला गेलं तर भिवंडी विभागातील दादा संघ या ठिकाणी खेळणार आहेत. मित्रांनो आज आपण शहापूर तालुक्याचे अनमान शान हे खेळाडू पाहत आहोत. नक्कीच आमचे दादा 12 नंबर जर्सीचे दादा इथे उपस्थित आहेत. सातत्याने त्यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून एखादी मदत आम्हाला लागली जाते. आणि एक आमचे गोड व्यक्तिमत्व म्हणजे डॅशिंग पर्सनॅलिटी उपसरपंच गोठेकर गावचे महेंद्र दादा यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि आमचे मित्र म्हणजे सत्ताभाई त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. सातत्याने हे आमचे एक लाडके मित्र आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन करणं आमचं कर्तव्य आहे. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय सौरभ टू तेजस. मैदानाच्या आतमध्ये लढत. आता मात्र काय चेंडू टाकला जातोय भन्नाट वेगाने आणि हा चेंडू नक्कीच पंचांनी व्हाईट साठी रिव्ह्यू पंचांनी घेतलाय. हा चेंडू वाईट आहे, वाईट चेंडू नक्कीच खूपच दूरवर राहिला. लेग स्टंपच्या खूपच दूर चेंडू राहिला आणि हा चेंडू वाईट घोषित केला. थर्ड अंपर घेतला होता पंचांनी आणि हा चेंडू वाईट आहे. चौथं चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाला सौरभ आणि सौरभ याचा पहिला चेंडू पाहायला गेला तर व्हाईट चेंडू पाहायला भेटला. पुढचा चेंडू तेजससाठी. हा फटका सूर्य काय स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. हाताला ब्रश करून चेंडू जातो बाउंड्री लगत. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याने अडवला बॉल आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. एका धावाने धावसंख्या पाहायला गेली, धावसंख्या पोहोचली 33 धावा. हार्दिक पांड्या यांचा जर्सी क्रमांक 33 आणि इथं मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाची धावसंख्या सुद्धा 33. बघूया आज पाहतो हे मैदान गोल मैदान पाहतोय. अतिशय मेहनत करून हे मैदान घडवलंय आमच्या सर्व टीमने, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा कोलवा टप्प्याचा चेंडू होता, जमिनीला गुदगुल्या करत हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने तो क्षेत्ररक्षक थोडासा फंबलिंग पाहायला भेटला आणि मात्र बॅकअप देण्यासाठी क्षेत्ररक्षक आला, त्यांनी चेंडू अडवला. बघता पाहायला गेलं तर या दोन सर धावा 2 की 1 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या दुबार धावसंख्या अब तक 35. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र भन्नाट वेगाने टाकलाय, परफेक्ट यॉर्कर चेंडू. हा चेंडू जाऊन विसावला आमच्या नितीन दादांच्या हातामध्ये. मगा योगेश वाघ सरांनी सांगितलं 1 बॉटल 2 ग्लास. चेंडू माझ्याकडे आला तो फलंदाज तू खलास, हे लक्षात ठेवा. कारण की खेळाडू कोण आहे तर यष्टीरक्षक नितीन दादा आहे. डॉट चेंडू पाहायला भेटतो. सूर्य गोलंदाजी कशी करावी इलाका आमचा अनुभव आहे मैदानाचा, त्याच प्रकारे गोलंदाजी चालू आहे. पुढचा चेंडू.
हा चेंडू डान्सिंग राऊंडचा फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तैना चेंडू अडवला गेला. पण हा चेंडू फेकी झाले. दोन्ही गाड्या एका ट्रॅकवर आणि बघता बघता आता मात्र ओव्हर थ्रो पाहायला भेटतोय. नक्कीच दोन्ही खेळाडू पोहोचले होते पुन्हा एकदा चेंडू फेकायच्या नादामध्ये. बघता बघता या धावा जिथे 2 होत्या आणि लगेच तिसरीमध्ये कन्वर्ट केली. एकूण 3 धावा ऍड केल्या जातील. 3 ने वाढ झाली. धावसंख्या पुढे सरसवते 38 या अंकेवर. षटक क्रमांक 4 पाहतोय. 5 षटकांची मॅच आणि नक्कीच पहिली मॅच पाहिली आपण. एका साईडला होता गेरसे संघ तर दुसऱ्या साईडला गोटेकर बस संघ. सातत्याने ज्याने आपला नावाचा दबदबा ठेवलाय, ठाणे असो, रायगड असो, बदलापूर असो, कुठेही जाऊन आपला नावाचा दबदबा ठेवणारा संघ म्हणजे गोटेकर बस संघाने जिंकली मॅच. आता मात्र लोवर फुट चेंडू फटका बसला. क्षेत्ररक्षक येतो जज करण्यासाठी. नक्कीच हा चेंडू अडवलाय. नक्कीच एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा चेंडू फेकी खराब आणि कमबॅक सुरेख आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्येत वाढ. चेंडूपैकी खराब झाली होती पण तिथे कमबॅक सुरेख पाहायला भेटलं. जर तो खेळाडू तिथे नसता मित्रांनो तर हा चेंडू नक्कीच बाउंड्री लगत गेला असता. पण जर त्याला महत्व नसतंय, मैदान आमचं आहे, ग्राउंड आमचं आहे, आम्हाला मात्र आज या स्पर्धेमध्ये जिंकायचंय. जिंकलो तर नक्कीच आमचे गावकरी सुद्धा सांगतील आमच्या गावातील मुलं काय खेळत होती बाळ्या मामा म्हात्रे चषक मध्ये, हे दाखवून द्यायचंय. धावसंख्या 40 या अंकेवर. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र हा चेंडू वेगळा शॉट खेळायचा होता. फटका तर सुरेख आहे. मारलाय कसाही मारू दे, धाव येणार आहे. एक धाव कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट झालं. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 41 41 धावा. मित्रांनो 3 षटक कंप्लीट झाले तेव्हा 31 होत्या आणि आता 4थं कंप्लीट झालं तर 41 झाल्या. पहा सुरेख कामगिरी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओके, पाणी घेऊन जायचं खेळाडूसाठी. नक्कीच आमचे आयोजक जातील. आपण जाऊ नका, आयोजक जातील. पाचवा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर नीरज. सातत्याने या कमिटीसाठी पूर्ण रात्रभर आपले मैदान कसं आहे, कसं घडवायचं, कसं बनवायचं आणि कसं नियोजन होईल यासाठी मेहनत घेणारा खेळाडू म्हणजे नीरज. आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. पाहूया 5वं षटक. 41 धावाच्या मात्र झाल्यात. मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिटी संघाच्या पुढचा चेंडू. पाहूया 5व्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल तेजस. तर पहिला चेंडू आकाशालगत फटका सुरेख आहे. पाहूया उंची जास्त, अंतर तेवढंच जास्त कापलाय आणि हा चेंडू थांबणार नाहीये. छत्रपतींचा छावा आणि मारतो या 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढले आणि धावसंख्या होती ती मात्र 47 धावा पाहतोय.
ही षटक म्हणलं जात आहे ना आमच्या समालोचकांच्या माध्यमातून, हाणामारीचं षटक असतं आणि ते षटक टाकलं जात आहे. बघूया पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा घुट्टा टेक तमाशा देख. हा चेंडू ऑफसाईड दिसणं, फक्त चेंडू फ्लिक केला, क्षेत्ररक्षक गेले, चेंडू बघता 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 चेंडू फेकी होईल. तत्पुरता घेतल्या गेल्या या 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या पोहोचली गेली 49 धावा. मागील मॅच पाहिले गेले तर गोटेकर संघाने 49 केल्या होत्या, 50 धावा काढायच्या होत्या गैरसेज संघाला, मात्र ते मात्र नाकाशी आणल्या काढण्यासाठी अनसक्सेसफुल झाला गैरसेज संघ त्या 50 धावा काढताना. आता मात्र 49 बोरचिती संघाच्या झाल्यात, अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला, क्षेत्ररक्षक येत आणि चेंडू अडवला गेला. बघता बघता या चेंडूवर एकच धाव. अशा प्रकारे चेंडू टाकून झाले नीरजाच्या षटकातील 3 आणि 3 चेंडूमध्ये धावा करून काढल्यात. आतापर्यंत 9 धावा नीरजाच्या चेंडूवर 3 चेंडूवर झाल्यात आणि संघाची धावसंख्या पाहायला गेली तर नक्कीच 50 धावा कंप्लीट झाल्यात. मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाचा अर्धशतक कंप्लीट झालं. आता मात्र 3 चेंडू टाकायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो ऐकत आहोत ही स्पर्धा सापगाव नगरीमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, हा चेंडू भिरकावून देण्याच्या नादामध्ये बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. पुन्हा एकदा एक क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक मात्र नितीन यांनी अडवला बॉल. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला भेटतो. ह्या षटकातील शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला पुन्हा एकदा गोलंदाज नीरज. सातत्याने आपण पाहतोय नीरज एक याच कमिटीचा सदस्य आहे आणि ही स्पर्धा रंगवण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वांनी मदत घेतली म्हणजेच मेहनत केली ते म्हणजेच आमचे वैभव अंदाडे असतील, नीरज अंदाडे असतील. आता मात्र हा चेंडू नक्कीच मला डॉट टाकतो, त्याचाच उत्तर ठोकलाय स्ट्रेट ड्राईव्ह. आता मात्र तेजस मारत होता पण रोशनच्या बाटीतून आला, सुमितच्या बाटीतून षटकार. नक्कीच तसेच आमच्याच नक्कीच मॅच सर 1 मिनिट थांबवायचं. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत ना त्यांनी चेअर मध्ये बसायचं आणि जर खाली बसले दिसले तर पॅनलाचा सामना करावा लागेल. आपल्याला चेअर दिल्यात कारण की रात्रभर मेहनत करून तुम्हाला ऊन न लागावं म्हणून हा कॉमेंट्री बॉक्स त्या साईडला नेला. धावसंख्या पाहायला गेलं तर अब तक 56. पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा बेगावर स्वार केला हा चेंडू. बघता बघता हा चेंडू दाड येतोय आणि धाव नाहीये या चेंडूवर आणि विकेट सुद्धा नाहीये कारण की डायरेक्ट डेलिबेट झाला हा चेंडू. बघता बघता या 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 5 षटकामध्ये धावा आल्या 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाने सापगाव संघासमोर. धन्यवाद. जाऊया डीजे अपडेट करा, एक बालामामाचं सुरेख संकेत ऐकूया. उपसरपंच महेंद्र डिंगोरे सर यांचं हार्दिक अभिनंदन. तर या 4 षटकांची मॅच आपण पाहिली. 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकांची मॅच मुन्ना एंटरप्राइजेस संघाने मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 5 षटकामध्ये कब्बल धावा केल्या 56 धावा आणि 57 धावांचं आव्हान. नक्कीच आपण ऐकूया पुन्हा एकदा याच मायक्रोफोनवरून.
ओके शुभम सर, तुम्ही नाही आहेत आम्हाला माहित आहे, पण सातत्याने कबल 4 दिवस या संघातील एक खेळाडू म्हणजे आमचे शुभमजी कुडले सर आणि मात्र खूप सुरेख समालोचन या स्पर्धेमध्ये केलं आणि आजचा 5वा दिवस सुद्धा त्यांच्या माध्यमातून. आज त्यांच्या गावची मॅच आहे तरी एका मॅच लागली, मॅच मध्ये खेळण्यासाठी जातात, मॅच झाली लगेच इथे समालोचन करण्यासाठी येतात. डीजे ऑपरेटर एक सुरेख डीजे संगीत. ला सुरुवात होते आणि नक्कीच आमचे डीके सरांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मित्रांनो सातत्याने खूपच दूरवरून इथे प्रवास करून आले, आज मात्र थोडी गाडीचं प्रॉब्लेम झालं तरी सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. तसेच मान्य श्री अजयजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्यांना इन्व्हाइट करतो मी आपला टास्क बॉक्स सेक्शनमध्ये जाता जाऊन उपस्थित राहायचं कारण की तिथे केलं जाईल आमच्या मान्यवरांचा हेतुजीत सत्कार समारंभ. नक्कीच आपण आलात या स्पर्धेमध्ये हे सत्कार समारंभ करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते मात्र केलं जाईल इथे आमच्या मान्यवरांचं. मान्य श्री अजयजी भोईर साहेब यांचं केलं जाईल या स्पर्धेमध्ये हेतुजीत मान सन्मान. मित्रांनो सातत्याने हे व्यक्तिमत्व सुद्धा आम्हाला या स्पर्धेमध्ये मदत लाभली जाते, त्यांचं करतोय आपल्या मुख्य अभिषेकाच्या माध्यमातून हेतुजीत मान सन्मान. नक्कीच शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं करूया हेतुजीत सत्कार समारंभ आणि या स्पर्धेची भेट वस्तू म्हणजे सन्मान चिन्ह देऊन त्यांचं करतोय आम्ही सत्कार समारंभ. तसेच मान्य श्री रवींद्र कशोली साहेब यांना सुद्धा इन्व्हाइट करतो, आपण सुद्धा यायचे. रवींद्र कशिवले साहेब
हे सुद्धा उपस्थित आहेत. सातत्याने ड्रेसिंग पर्सनॅलिटी, एक चांगला व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा यथोचित सत्कार समारंभ केले जाईल. नक्कीच आपण सुद्धा नक्कीच या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिले. आज अनेक मान्यवर अनेक स्पर्धक येतील, त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन इथे केलं जाईल. नक्कीच कशिले साहेबांचं सुद्धा यथोचित सत्कार समारंभ केलं जात आहे. मान्यवरांचा यथोचित सत्कार समारंभ आज मात्र या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर येतील, अनेक प्रेक्षक राजा येतील, कारण की ही स्पर्धा मानाची आहे. ही स्पर्धा नक्कीच आमच्या या गावची आहे आणि ती स्पर्धा आपण पाहता या साबगाव नगरीमध्ये बाळेमामा म्हात्रे चषक. नक्कीच धन्यवाद. आपण आलात या सर्व मान्यवरांना विनंती करतो, सत्कार समारंभ झाल्यानंतर आपण लगेच स्टेजवर असं व्हायचं आणि इथे लगेच प्रेक्षक राजाला सांगतोय का आपण आलात या साबगाव नगरीमध्ये तर ही मॅच पाहता. आजच्या दिवशी ही क्वालिफायची मॅच आहे आणि ती मॅच चालू आहे. एका साईडला संघ पाहतोय मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिटी संघ आणि तिला फाईट करतोय ती म्हणजे संघ साबगाव संघ. एकच वादा आमचा भग्या दादा, जिथे भग्या आहे तिथे मजा आहे. एकच वादा आमचा भग्या दादा. तर जाऊया मॅच मध्ये धावसंख्या पाहायला गेले तर 56 झाल्यात. 57 धावा करण्यासाठी 2 फलंदाज पाहतो नितीन आणि त्याच्या संगतीला फलंदाज सुभाष. तर गोलंदाज ट्रॅकवर एक 30 गोलंदाज अर्जुन बांगर, त्याचे नावाचा दबदबा आहे, त्याचा नावाचा बोलबाला आहे. ओके सर, आता आम्हाला समजली तुमची सूचना. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर डॉट चेंडू पाहायला मिळाला. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू. हा फलंदाज असा आहे की जणू काय त्याला मात्र पायाला बेड्या लावल्यात की काय का मला एक उपमा दिली जाते. बेस्ट ऑफ बोरशिटी संघाचा हा एक नावादिला फलंदाज, नावादिला गोलंदाज. फलंदाजीमध्ये मी मात्र माझी कमाल दाखवू शकलो नाहीये, पण गोलंदाज माझ्या हातामध्ये क्षमता आहे ती मात्र करून दाखवेलच, कारण की म्हणून तर माझं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये घेतलं जात आहे एक अर्जुन बागर म्हणून. पुढचा चेंडू. आता मात्र फुलटो चेंडू होता, नक्कीच यष्टीरक्षक बीट आणि मात्र फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू अडवला आहे, पण हा चेंडू बाउंड्री लगेच जातोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच या क्षेत्ररक्षकाचं करावं तेवढं कमीच कौतुक, कारण की त्यांनी चेंडू मात्र अंगाला अडवायच्या अगोदर हा पायाने अडवला. नक्कीच त्याला मात्र म्हणेल नाही अडला तरी चालेल, पण झुकेगा नाही साला. पायाने चेंडू अडवला आणि बॉल अडवल्यानंतर 2 धावा घेतल्या, 2 धावा रोखल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या चेंडू टाकून झाले 3 मध्ये आल्या 2. आलेल्या पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं करूया या बाळामामा म्हात्रे चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत, कारण की सातत्याने मान्यवर येतच राहतील. आता मात्र सुपला शॉट हो मगाशी जेवून गेले योगेश वाघ सर, त्यांनी केला बोलबाला नितीन दादाचा आणि आता इथे भगत दादाची सुद्धा स्टाईल, कारण की मारलाय चौका डीजे. नक्कीच बघायचं तर आपण सुद्धा बाहेर यायचे, कारण की चौकार राजवल्यानंतर तुमचा डान्स पाहायला भेटेल. आणि या 4 धावसंख्येत वाढ, धावसंख्या 6. पुढचा चेंडू बाहेर यायचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र सुपला उडवायचा होता, पण हा चेंडू नक्कीच पंचांनी वाईट घोषित केला. वाईट चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या खूपच दूरवर राहिला हा चेंडू. वाईट चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच वाईट चेंडू पाहायला भेटतोय. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र आकाशाला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. चौकार तर हा चेंडू फेकून दिला नितीन स्टाईल मध्ये. षटकार लगातार 6 डीजे ठोक. धन्यवाद. पाहायला गेलं तर हा षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली गेली. पुढचा चेंडू
आता मात्र षटकार मारला, त्याचा नंतर त्याचाच उत्तर तोडी सोड, दांडी दांडी गोल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. नक्कीच आता एसपीडीवर प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं. नक्कीच यशवंत शेठ वाघे साहेब यांचं हार्दिक अभिनंदन आहे या बालमा म्हात्रे चषक मध्ये. तसेच दांडकर साहेब नक्कीच यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. कतोरे साहेबांचे खास व्यक्तिमत्व मेवणे म्हणजेच आमचे दांडकर साहेब यांचं सुद्धा या बालमामा म्हात्रे चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद दादा, आपण आलात. आपला याच कमिटीकडून आणि आमच्याकडून हार्दिक अभिनंदन आहे. धन्यवाद. जवळ षटक क्रमांक पहिले कंप्लीट झाले. पहिल्या षटकाच्या गिरी धावसंख्या 13, धावसंख्येची मात्र प्रगती पथक लागल्यात. नक्कीच 57 धावांची गरज आहे. 13 झाल्या. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी सज्ज झाला सुमित. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता नीरज. आता मात्र मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. सातत्याने या खेळाडूने सुद्धा आपलं नाव गोलंदाजी करत असताना एक बोरशिदी गावाचा खेळाडू का आहे दाखवून दिला टेनिस क्रिकेट जगतामध्ये. तर पाहूया प्रथम स्ट्रायकिंगला सुभाष. हा चेंडू यारका चेंडू होता, खूपच सुरेख फटका आणि हा चपराक शॉट जातो बाउंड्री लगत, लगातो 6, लगातो 4 आणि हा चेंडू 4 चौकार. नक्कीच हा चेंडू चौकार पाहायला भेटा. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे पुढे सरसवली जाते. 17 पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फटका सुरेख आहे आणि ज्या प्रकारे म्हणलं जातंय सुईतून धागा निघावा आणि धागा मात्र बाहेर निघून हा चेंडू बाउंड्री लगेच चौकार जावा, तेच पाहायला मिळालं. आता मात्र या चौकारानी संघाची धाव संख्या जिंदगी में ऐसा ठोको कि ठोकने वाला भी याद करना चाहिए. ये साबगांव का सुभाष ज्यादा था, वो ठोक रहा था नगरी में अपने ही गोलंदाज बोरशिदी के सुमित को. आणि हा चौका ठोकला. चौकारानी संघाची धाव संख्या 21 या अंकेवर. नक्कीच मित्रांनो, हे व्हॅलेंटाईन डे चालू झालेत. आता मी म्हणेलच मराठीमध्ये 21, इंग्लिशमध्ये 21 आणि हिंदीमध्ये सुभाष दादा देतो आता गोलंदाजाला 21, कारण की धावा आहेत 21. आता 22 चेंडू 36ची गरज आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र हलकासा कट केला, फ्लिक केला चेंडूला मनगटाच्या साह्याने, कारण की त्याला माहित आहे सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतं. आज मात्र कमी आहे महेशची, आज मात्र कमी आहे कैलास भांडेची आणि आम्हाला डाव साधारायचे आमच्या गावामध्ये. म्हणून 2 चौकार आल्यानंतर लगेच पुढच्या चेंडूवर एक धाव रोटेक केली आणि स्ट्राईक मात्र रोटेक होते. आता स्ट्राईकला खेळाडू पाहतो आपण नीरज हंदाडे. लोवर फुटले चेंडू आकाशाला लगेच फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि तिथे मात्र एक डॉली कॅच धरतीला दाब येतोय आणि बघता बघता नक्कीच झेल छूटा हमारे गेंदबाज सुमित का दिल टूटा. पकडा कॅच जिंका मॅच, छोडो कॅच हारो मॅच, ही संकल्पना सातत्याने सांगत असतो. मित्रांनो, हा खेळाडू या मैदानावर घडलाय, हा खेळाडू कैलास भांडेच्या तालमीमध्ये घडलाय, हा खेळाडू नितीन दादाच्या तालमीमध्ये घडलाय. आज मात्र मला जीवनदान दिलाय. या जीवनदानाचा परिणाम मी मैदानामध्ये दाखवून देईल, कारण की मी एक आयोजक आहे आणि मला मॅच जिंकायची आहे. त्या दृष्टिकोनाने आता मात्र खेळ त्याचा पाहायला मिळेल की काय, कारण की त्याला एक जीवनदान मिळालेलं आहे. सातत्याने वैभवदादाच्या मनामध्ये वैभवदादा हसत असतो. मैदानामध्ये खेळतो तेव्हा कोण, तर नीरज. धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या होती ती मात्र 23 धावा.
20 चेंडू 34ची गरज आहे. बघता बघता हे आव्हान सोपं होत चाललंय की काय पाहूया, पण अजूनही सांगू शकत नाही मित्रांनो. क्रिकेट आहे आणि क्रिकेट मात्र अनिश्चिततेचा खेळ सातत्याने आम्ही म्हणतोय. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेला तर 6 चेंडू 10 सुद्धा झाला नाही. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जमिनीला कुदगुला करत हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक धावत फलत चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू अडवला गेला आणि मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. मित्रांनो भिवंडी विभागातून जे संघ आज मात्र या सहज फायनलच्या दिवसामध्ये जो टायमिंग दिला तर टायमिंग उपस्थित राखला त्यांचं करूया म्हणजेच भावाली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. भावाली ब संघ आपलं मनात शांत करण्यापासून हे आई गावदेवी स्पोर्ट्स सापगाव नगरीमध्ये हार्दिक स्वागत असेल. पुढचा चेंडू आता मात्र आप ट्रॅकर चेंडू पुढे एकदा बॅटीची कडा लागले. गल्ली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होता पण हा चेंडू त्याच्या ढेंगाच्या मधून निघून जातोय. हा येतोय नशिबाचा चौकार. धावसंख्या पुढे सरजावते. धावसंख्या होती ती मात्र 28 धावा. आता उर्वरित चेंडू राहिलेत 18 आणि 18 मध्ये करायचे धावा 33. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे म्हणजेच प्रत्येक षटकामध्ये 11.00च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. एक मिनिट थांबा सर. 28 धावा झालेत आणि आता राहिल्या धावा 18 चेंडू आणि 18 मध्ये करायचे धावा 29 धावा. 18 मध्ये 29 करायचे 28 झाल्या सर. 12 प्रतिनिधी ते उपस्थित आहे. पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये कबल धावा आल्या 13 धावा आणि या षटकामध्ये 15 आल्या. एकोणतीस धावांची गरज आहे. 18 चेंडू 29. पुढचा षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा अर्जुन बांगर सज्ज झाला. लेट कटचा फटका आणि हा फटका पाहायला भेटतोय गल्ली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक बीट आणि हा चेंडू नक्की सुभाष स्टाईल मध्ये 4 चौकार. साहेब थोड्याच वेळात त्यांची सुद्धा रॉयल एंट्री होणार आहे मैदानावर. तर जाऊया हा चौकारने धावसंख्या पुढे सरसावण्याचं काम केलं जातं शुभाच्या माध्यमातून. नक्कीच पाहायला गेला तर पहिल्या दिवसामध्ये नव्हता हा उपस्थित पण आता ह्या मॅच मध्ये उपस्थित आहे कारण की सातत्याने गावाचा क्रिकेट गावाची स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू भन्नाट वेगाने टाकला. लाईन चेक केली पंचाने पण हा चेंडू सुरेख होता. हा चेंडू दाट पाहायला भेट. चौकार मारल्यानंतर लगेच त्याचा उत्तर दिला अर्जुन बांगर दाट चेंडू टाकून. आता मात्र धावसंख्या पाहायला गेली 32 धावा ज्या मात्र प्रगती पथावर पाहतोय. 16 चेंडू 25 ची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा हो वेगावर स्वार. एक मात्र तेस्तार गोलंदाज म्हणून काय एक उपमा दिली जाते. सातत्याने टेनिस क्रिकेट जगतामध्ये का माझं नाव घेतलं जातं. ठाणा रायगड मॅच मध्ये रतनबॉ चषक मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब का मी फटकावला हे मात्र सिद्ध करून दाखवतोय अर्जुन बांगर. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चपराक चौकार पाहायला भेटला त्यानंतर मात्र काय कमबॅक. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मॅच शेवटच्या सणापर्यंत जाणार. हाय होल्टेस्ट मॅच होणार यात मात्र काहीच वाद नाहीये. पुढचा चेंडू. आता मात्र खूपच सुरेख फटका सजवला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो रोशन. चेंडू अडवला गेला. चेंडू फेकवेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 1 ने वाढ. एक धावसंख्या होत्या 33 धावा. 33 धावा. नक्कीच हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. पाहूया पुढचा चेंडू. अर्जुन याचा नीरजसाठी.
हा ट्रॅकर चेंडू ऑफ साइड मध्ये, खूपच सुरेख फटका, सजरा उंची जास्त घेतो क्षेत्ररक्षक येतो, पुन्हा एकदा लेझी क्रिकेट पाहायला भेटतोय आणि हा खेळ पुन्हा एकदा धरतीला दान. मित्रों, जब जब तुम कैच पकड़ेगे तब तक तुम्हारा गेंदबाज अच्छी गेंदबाजी करेगा, जब जब तुम झेल छोड़ जाएंगे तब तक गेंदबाज खराब घोषित किया जाएगा. सातत्याने झेल छोटा, गेंदबाज का दिल टूटा. आता या 2 धावा ऍड केल्या जातील आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 35 धावा. आणि आता शेवटचा चेंडू अर्जुन बागरचा टाकला जाईल, म्हणजे आता उर्वरित चेंडू राहिले 13 आणि 13 मध्ये करायचे धावा 22 धावा. 13-22 समीकरण आहे. मित्रांनो, स्कोरर सुद्धा आमचा एक पाठीचा कणा म्हणून ओळखला जातोय आणि ती स्कोररची भूमिका पार पाडतोय आमचा नयन. आता मात्र नक्कीच हा चेंडू पाहायला गेला तर पंचांनी हा घोषित केलाय वाईट चेंडू. हो हो, नीरज मात्र कुठेतरी काल संध्याकाळी एक रणनीती करत होते अर्जुन बागरला कसा खेळायचा, आणि मात्र हे डोक्यामध्ये त्याने प्रयत्न केलं आणि पहिला चेंडू फर्श केला त्याच्या बाटीमधून. खूपच सुरेख फटका होता, फटका पोचला होता क्षेत्ररक्षकाला, त्याने झेल सोडला पण जीवनदान मिळालं 2 टाइम या खेळाडूला. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र आकाशाला फटका फसला, पुन्हा एकदा एसटी रक्षक येतोय आणि एसटी रक्षक पहिल्या अटर मध्ये झेल सुटला होता, दुसऱ्या अटर मध्ये झेल टिपला आणि फलंदाज होता मात्र नीरज तिसऱ्या अटर मध्ये बाद होतोय. विकेटचं बटन डीजे. आता समीकरण राहिले मित्रांनो, उर्वरित चेंडू आहेत 12 आणि 12 मध्ये करायचे 21 धावा. पाहूया 12 चेंडू 21 समीकरण आहे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, अजय अक्षय आहे. नक्कीच आता समीकरण राहिले 12, उर्वरित 12 मध्ये करायचे 21. नक्कीच ह्या होतील की नाही आपण या पाहूया मैदानामध्ये, कारण की सातत्याने आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आता मात्र एक तेजदार गोलंदाज म्हणून ओळखला जातोय, एक बोरसिटी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज संकटामधून बाहेर काढण्यासाठी तेजस आलाय. तर बघूया तेजस कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झाला सुभाष, सलामीचा फलंदाज सुभाष मैदानाच्या आतमध्ये एकतर्फे किल्ला लढवतोय. आज त्याला माहित आहे, आज आमच्या बायतेशी पाहायला गेलं तर जिजाऊ मातेचा पायाचे चरण स्पर्श झालेला किल्ला म्हणजेच आमचा माहुली किल्ला, आणि तो किल्ला आज आमच्या इथे उपस्थित आहे आणि त्याच्याच अवतीभोवती असलेलं आमचं हे गाव, आणि त्या गावामध्ये आम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जे मैदान म्हणजेच जिला आपण मायभूमी मानतोय, त्या मायभूमीला मात्र चरण फर्स्ट करून पहिले मैदानाच्या आतमध्ये आलो आणि हा क्रिकेट चालू आहे. भगवान दादा आपण जरा मैदानाच्या बाहेर यायचं, नाही तो भाई आएगा. 12 मध्ये 21 हे विश्लेषण आहे. तर यापुढील मॅच असेल, दोन्ही संघांनी तयार राहायचं. भिवंडी विभागातील दोन्ही संघ, वेले संघाने आणि भावाले संघ बी, दोन्ही तयार राहायचे. यापुढील मॅच असेल सेमीफायनल 1. पाहूया पुढचा चेंडू. तेजसचा पहिला चेंडू चपराक शॉट. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे, पुन्हा एकदा चुकी होते मैदानामध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सातत्याने. आता मात्र बोरशिटी संघाकडून चुकी आणि चुकीच पाहायला मिळते.
नक्कीच सातत्याने करणच्या माध्यमातून चुका पाहायला भेटलात आणि 2 झेल त्याच्या माध्यमातून सुटले गेले. आता 2 धावांनी संघाची धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथावर. धावा झाल्या, लॉस ऑफ 2 विकेट्स, 38 धावा. 11 चेंडू बाकी आहेत आणि 11 मध्ये करायचे धावा 19 धावा. 11-19 चं समीकरण आहे. पाहूया पुढचा चेंडू. सुभाष साठी एक चांगला खेळाडू आहे. आता मात्र स्टेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक तिथे सैनात आहे आणि तिथे टिपला जातो झेल आणि आता फलंदाज फेल. भगवान दादा बाहेर जायचे. अर्जुन बांगरच्या माध्यमातून अफलातून झेल तिथे टिपला गेला. सुरेख झेल टिपला गेला आणि फलंदाज बाद होते. आता मात्र सुभाष नावाचं वादळ मैदानामध्ये आला होता, त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तेजस. आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सौरभ. 10 चेंडू 19 ची गरज आहे जिंकण्यासाठी. नक्कीच सातत्याने मान्यवरांचं आज मात्र स्वागत केले जाईल. तर इथे उपस्थित आहेत रामचंद्र गोविंद, कैलासवासी रामचंद्र गोविंद दांडकर साहेब यांच्या स्मरणार्थ ओके. आणि आता मात्र पाहायला गेलं तर हा चेंडूवर एक धाव घेतली गेली आणि एका धावेने संघाची धावसंख्येत वाढ होते. आता मात्र काय चेंडू टाकला जातो, भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता. हा चेंडू दाट पाहायला भेटतोय. आता समीकरण राहिले 8 चेंडू आणि 18 ची गरज. सातत्याने तेजसचं नाव का घेतो मी, एक बोरशिटी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जात आहे. संघ अडचणीत असल्यामुळे अडचणीतून बाहेर काढण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. तर बघूया 8 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू आता मात्र यारकरलांच्या चेंडूत हलकाचा फ्लिक केला, सतत फॉल थ्रू चेंडू आलेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कमबॅक सुरेख, कमबॅक सुरेख. नक्कीच बॅकअप पाहायला गेला तर अप्रतिम पाहायला भेटतं आणि एक धाव कंप्लीट. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या 40 आणि आता समीकरण राहिलं मित्रांनो. चेंडू टाकायचे 7 आणि 7 मध्ये करायचे 17. मिळतोय कोणाला खतरा पाहूया, कारण की 7 मध्ये करायचे 17. 7-17 हा चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट असेल या मॅच साठी. पाहूया सौरभ स्ट्राईक एंडवर आहे. 7-17 समीकरण. आता मात्र बॅटीचे लागले कडा. यष्टीरक्षकाने टिपलाय झेल आणि मिळालाय नक्कीच हा खतरा सौरभच्या रूपामध्ये सबगाव संघाला. डीजे लवकर लवकर या, तुमची जेवणाची सोय केलेली आहे. रोशन नक्कीच आता मॅच इम्पॉर्टंट आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे 17. तर नक्कीच इथे मात्र आमच्यासाठी एक देणगी लाभली गेली. कैलासवासी रामचंद्र गोविंद दांडकर व निर्मला
रामचंद्र दानकर यांच्या स्मरणार्थ दानकर सरांच्या माध्यमातून आम्हाला 2222 रुपयाची देणगी लाभल्या, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन असेल. धन्यवाद दादा. नक्कीच देणाऱ्याने देत राहावे, देता देता त्यांचा एक दिवशी हातच घ्यावे. याच प्रकारे त्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून नक्कीच या दोन स्मरणार्थ यांच्या माध्यमातून पारितोषिक लाभलं गेलं. नक्कीच त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल. It's 2:10 p.m. वाजवायचे, कारण की मॅच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. यातील संघ जिंकला तो मात्र या स्पर्धेमध्ये याच ट्रॉफीवर एक नाव कोरणार आहे, कारण की जी क्वालिफायची मॅच पहिल्या दिवसामध्ये बाकी होती ती मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सदोदण्याचा फायनलचा दिवस यासाठी केला होता. टास गोलंदाजी ट्रॅकवर आपण 22ला पाहतोय, 6 मध्ये 17. त्याला मात्र डिफेन्स करायचे. पहिला चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक येतो आणि तेजस टिपतो छेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश होतो फेल. आता समीकरण राहिलंय 5 मध्ये 17 होता म्हणून मिळतो हा खतरा. समीकरण राहिले 5 आणि 5 मध्ये करायचे 17. ना स्ट्राईकला फलंदाज आपण मॅच फिनिशर पाहतो, त्याला मात्र स्ट्राईक वाढण्याचं काम केलं जाईल का मयूर. पाहूया आता मात्र प्रथम स्ट्राईकला, आता मात्र हलकासा कट केला आणि पाहूया तिथे आता मात्र स्वतःची विकेट रनआउटच्या स्वरूपात सॅक्रिफाईस करतोय. मित्रांनो सातत्याने म्हणतोय ना हे 17 है बहुत ही खतरा है, आणि तो खतरा लागलाय सापगाव संघाला. चल तू चल मैं आ रहा हूं, तू जा मैं आऊंगा, हे चालू आहे डीजे. धन्यवाद. इथे रॉयल एंट्री होते आमचे साथी समालोचक, आमचे लाडके समालोचक पाहायला गेलं सोमनाथजी खाडे सरांचं. करूया हार्दिक स्वागत. धन्यवाद सर, आपण आलात या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मनाच्या अंतकरणाचं हार्दिक स्वागत आहे. फटका सुरेख होता, फटका फसला होता, तिथे क्षेत्ररक्षक तेजस होता, ढेल मात्र धरतीला दान झाला. बघता 2 धावा कंप्लीट झाल्या. या खेळाडूला माहित आहे आक्रमण करायचं आहे, मॅच मला जिंकायची आहे, या दृष्टिकोनाने फलंदाजी करत होता. झेल मात्र सुटलाय, पण 2 धावा कंप्लीट केल्या. आता समीकरण राहिलंय चेंडू टाकायचे 4. 3 बॉल बाकी आहेत आणि 3 बॉल मध्ये करायचे होता धावा. 3 चेंडू 15ची गरज. आता मात्र काय फटका सजवला. हो मॅच फिनिशर म्हणून कामाला ओळखले जाते. तो मात्र जिंदगी में ऐसा ठोको कि ठोकने वाला भी म्हणना चाहिए कि किसको ठोका है. तर हा चेंडू ठोकलाय 6 धावांसाठी षटकार. नक्की जाता समीकरण बदललं मित्रांनो. आता करायचे 2 चेंडू आणि 2 मध्ये करायचे 9. कामाला लेट ठेवला, कामाला लेट उतरवला, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो की काय, कारण की आता चेंडू बाकी आहेत 2 आणि 2 मध्ये करायचे 9. पाहूया या खेळाडूला सातत्याने पाहिलंय. सापगाव संघ पहिली मॅच जिंकत असताना 5 चेंडू 4 असताना याच खेळाडूने षटकार मारून मॅच जिंकली होती. पुन्हा एकदा पाहायला गेलं दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा 6 चेंडू 5 असताना याच खेळाडूने षटकार मारला होता. आणि आता ही मॅच सुद्धा पाहायला गेलं तर 2 चेंडू 9 आहेत आणि हा चेंडू हा खेळाडू षटकार मारून मॅच जिंकवते की काय तर पाहायला मिळेल.
नक्कीच जर आता या चेंडूवर षटकार मारला मान्यश्री रवींद्र कशुले साहेब यांच्याकडे रोख रक्कम 500चं पारितोषिक दिलं जाईल. षटकार ठोक 500 कमव. पण मित्रांनो 500 हे महत्वाचे नाहीयेत, ते आमच्या रवींद्र मान्यवरांच्या माध्यमातून लागलेल्या या प्रेरणा महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्ही षटकार मारा, षटकार मारल्यानंतर तुम्हाला आम्ही पारितोषिक देऊ आणि सुद्धा मॅच जिंकण्यामध्ये पुढे जाण्याचा हकदार सुद्धा राहील. या दृष्टिकोनाने हे पारितोषिक लावलंय. आता समीकरण राहिले 2 चेंडू आणि 2 मध्ये करायचे 9. बघूया 2 चेंडू 9ची गरज. मॅच मात्र अफलातून मॅच पाहायला भेटते. सापगाव विपक्ष पुन्हा इंटर पाहिजेस बोरशेती संघ पाहतोय. 2 चेंडू 9 समीकरण आहे. बघूया पुढचा चेंडू 22चा. फुल टच चेंडू पाहायला भेटतोय. फुल टच फटका तर आला नाहीये. हा चेंडू मात्र एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता बघता बघता पाहूया आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट झाल्यात. आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलाय हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच आमचे कॅमेरामॅन लाईव्ह आले, तुम्ही चेक करायचे हा चेंडू. नक्कीच एक अंपायरांनी यायचंय कोणीतरी चेक करण्यासाठी. राम सर आपण यायचंय हा चेंडू चेक करण्यासाठी. नक्कीच ही मॅच जर या खेळाडूने जिंकून दिली तर नक्कीच नंदू देसले यांच्याकडून 1111 रुपये दिले जातील. पण सर्वप्रथम हा चेंडू नो आहे की नाही हे चेक केला जाईल. 2 धावा जर कंप्लीट झाल्यात म्हणजे 2 धावांनी वाढ झाली म्हणजे धावसंख्या 50 वर लागले. आणि आता जिंकण्यासाठी पाहूया हा चेंडू नो आहे की नाहीये हे पाहायला भेटेलच. नक्कीच हा चेंडू नो आहे की नाही हे चेक केले जाते आमच्या राम सरांच्या माध्यमातून. आणि हा चेंडू नो घोषित केलाय राम सरांनी. आणि नक्कीच हा चेंडू नो चेंडू आहे नक्कीच. आणि आता मात्र समीकरण हे 3 धावा ऍड केले जातील आणि 3 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 51 आणि आता चेंडू टाकायचे 2 आणि 2 चेंडू मध्ये करायचे धावा 7 आणि यापुढील चेंडू 6 आणि यापुढील चेंडू फ्रीड असेल. नक्कीच अप्रतिम डिसिजन पाहायला भेटे पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर घेतला होता पण नक्कीच पंचांनी हा चेंडू नो घोषित केला. आणि नक्कीच आता मात्र 2 चेंडू करायचे 6 धावा. दोन चेंडू 6 धावा. म्हणून आम्ही स्वतः चेक नाही केलं, आम्ही पंचांना पाठवलं. नक्कीच कारण की आम्ही समालोचक आहे तर समालोचकच करू, कारण की दोन्ही संघ आमच्या जवळचेच आहेत. नक्कीच नंतर म्हटले असतं का फैजलने का हा डिसिजन दिला, म्हणून आम्ही पंचांना बोलवलं. हा चेंडू नो आहे आणि आता मात्र उघडाडले नीट. पुढचा चेंडू फ्रीड, कारण की 2 चेंडू आता करायचे 6 आणि जर या दोन चेंडूवर जर षटकार मारून मॅच जिंकवली तर नक्कीच 1111 रुपये दिले जातील नंदकुमारजी देसले साहेब यांच्या माध्यमातून. आणि तसेच 500 रुपये दिला जाईल रवींद्र कशुले साहेब यांच्या माध्यमातून. तर बघूया फ्रीड चेंडू आहे. 2 चेंडू 7 6 ची गरज. 2 चेंडू 6. हा चेंडू बघूया ऑफसाइड तिसरे फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतो, चेंडू करतो, 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि हा चेंडू जातो बाउंड्रीला लागत. क्षेत्ररक्षकाने अडवला बॉल आणि फक्त 2 धावा कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा मॅच में ट्विस्ट, मॅच में रंग भरणारी मॅच. आता समीकरण राहिलंय 1 चेंडू आणि करायचे धावा 4. म्हणजेच कंपल्सरी हा चेंडू चौकार किंवा षटकार मारावा लागेल. मॅच विनिंग फटका, मॅच विनिंग
टोला हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो. नक्की जरी चौकार मारला तरी पारितोषिक लागूच आहे. 1111 आणि 500 ही मात्र दिले जाईल या खेळाडूला, कारण की करायची आता धावा. 1 चेंडू 4 धावाची गरज. सेमीफायनल यानंतर होणार आहे, पण क्वालिफायची मॅच कशी आहे, कशी पाहिजे, कशी झाली पाहिजे होती ती मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटे. एका साईडला पाहायला गेलं तर शहापूर तालुक्यातील रँकिंग नंबर 1 वर असलेला संघ मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी आणि त्याला फाईट करते ती म्हणजेच सापगाव संघ. हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका सजवला क्षेत्ररक्षक येत अर्जुन बांगर आहे, त्याने अडवला बॉल आणि पाहूया आता मात्र चेंडू फेकी होते तत्पुरता घेतला गेला 2 आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकले टीम मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाने. जिंकलेल्या संघाचं करूया या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि हारलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की या खेळाडूला लेट पाठवलं होतं, संघ बॅकफुटला गेला होता, पण तरी पण या खेळाडूने मॅच मध्ये रंग भरवला होता. नक्कीच जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. नक्कीच इथे सर्वप्रथम आपण करूया मान्यवरांचा यथोचित सत्कार समारंभ, कारण की मॅच आता मात्र जिंकली आहे टीम मुन्ना एंटरप्राइजेस बोरशिदी संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन आहे. कोणचं करू पहिले, मला नाव सांगाले सर्वप्रथम इथे मान्यवरांचा यथोचित सत्कार